देखो last period we have to complete the capacity of parallel plate capacitor. Now we have to start energy stored in a capacitor. देखो ये पैरेलल प्लेट कैपेसिटर है, कंसिस्ट ऑफ टू प्लेट्स P1 एंड P2. तर आपण मागच्या प्लेटला पाहिलेलं आहे की पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हे दोन प्लेट पासून असते पॅरलल असतात. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे आणि बाहेरचा जो इंड्यूस चार्ज इसको अपन ने अर्थ किया है. दिस इज नोन एज ए पैरेलल प्लेट कैपेसिटर. नाउ देखो इसके अंदर एनर्जी कैसी स्टोर होती. नाउ सपोज यहां का जो चार्ज है यानी पॉजिटिव चार्ज है, यानी वर्क डन परफॉर्म करना पड़ता. समझो यहां के जो इलेक्ट्रॉन्स है ये निकालना पड़ता. समझो इलेक्ट्रॉन्स के ऊपर निगेटिव चार्ज रहता. तो देखो इधर के इलेक्ट्रॉन अगर मुझे ट्रांसफर करना है, निगेटिव चार्ज मुझे ट्रांसफर करना है, तो क्या होगा, ये इसके ऊपर में पॉजिटिव चार्ज है, ये निगेटिव चार्ज है इलेक्ट्रॉन. देयर इज अ फोर्स ऑफ अट्रैक्शन, यानी अट्रैक्शन आएगा. तो मुझे वर्क परफॉर्म करना पड़ेगा इसके अगेंस्ट में. ये फोर्स ऑफ अट्रैक्शन है, तो इसके अगेंस्ट में मुझे वर्क परफॉर्म करना पड़ेगा. यहां पे देखो ये निगेटिव चार्ज इलेक्ट्रॉन है, ये निगेटिव चार्ज माइनस क्यू निगेटिव चार्ज है. देयर इज अ फोर्स ऑफ रिपल्शन. यानी समझो मुझे यहां का इलेक्ट्रॉन्स मुझे यहां पे ट्रांसफर करना है, तो यहां पे क्या होगा, देयर इज अ फोर्स ऑफ रिपल्शन. तो रिपल्शन के अगेंस्ट में मुझे वर्क परफॉर्म करना पड़ेगा. ये यानी इलेक्ट्रॉन को ये पुश करना पड़ेगा. दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेंशियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन कैपेसिटर. तो देखो अभी समझो ये कैपेसिटर है हैविंग कैपेसिटी C. इसको चार्जिंग किया मैंने, ये बैटरी लगा दिया प्लस माइनस V वोल्ट, इसको चार्जिंग किया. ठीक है. कंसीडर कैपेसिटर ऑफ कैपेसिटेंस C. कंसीडर कैपेसिटर ऑफ कैपेसिटेंस C. ठीक है ना. चार्ज बाय, उसको चार्ज किया, चार्ज बाय ये डीसी बैटरी है. हाँ, डीसी बैटरी ऑफ V वोल्ट, इसको चार्ज किया, चार्ज बाय डीसी बैटरी ऑफ V वोल्ट. ठीक है. यानी इसके अंदर जो है ये चार्ज, यानी इसके अंदर चार्ज आ जाएगा. लेट Q डैश बी चार्ज, ऐसा कंसिडर करो कि इसके अंदर Q डैश चार्ज है. समझ में है ना. डूइंग चार्जिंग प्रोसेस, ये जो चार्जिंग प्रोसेस है, चार्जिंग प्रोसेस के अपन एक एट सम पॉइंट पे अपन क्या लेंगे, Q डैश बी द चार्ज, Q डैश बी द चार्ज. देयरफॉर कैपेसिटी का फॉर्मूला क्या आएगा, C इज इक्वल टू Q डैश अपॉन V, चार्ज अपॉन पोटेंशियल. क्या है कैपेसिटी का फॉर्मूला, कैपेसिटी इज इक्वल टू चार्ज अपॉन पोटेंशियल, चार्ज अपॉन पोटेंशियल. दिस इज द फॉर्मूला ऑफ कैपेसिटेंस. कैपेसिटी का फॉर्मूला बताया था ना. यानी चार्जिंग करना यानी क्या है, चार्जिंग कैपेसिटर यानी क्या, इलेक्ट्रॉन ट्रांसफर करना. चार्जिंग यानी क्या, इलेक्ट्रॉन ट्रांसफर करना. समझ में है ना. इलेक्ट्रॉन इज ट्रांसफर फ्रॉम वन प्लेट ऑफ कैपेसिटर टू अदर प्लेट. यानी यहां ये पॉजिटिव प्लेट है, ये निगेटिव प्लेट है. इलेक्ट्रॉन ट्रांसफर करना.
तो इजीली तो इलेक्ट्रॉन ट्रांसफर होगा नहीं, क्योंकि इलेक्ट्रॉन के ऊपर कौन सा चार्ज है? निगेटिव चार्ज है. देयर इज अ फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन दिस निगेटिव्ह चार्ज अँड दिस पॉझिटिव्ह चार्ज. अट्रॅक्शन आहे. इसके अपोज में, म्हणजे याच्या अपोज मध्ये आपल्याला वर्क परफॉर्म करायचं आहे आणि तो इलेक्ट्रॉन इथून इथे ट्रान्सफर करायचा आहे. मग आता इथून इथं पुश केल्यानंतर इथं निगेटिव्ह चार्ज आला, म्हणजे देयर इज अ फोर्स ऑफ रिपल्शन. आता रिपल्शनच्या विरोधात आपल्याला काम करायचं आहे, वर्क परफॉर्म करायचं आहे. ते जे वर्क आहे, दॅट वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. असं आहे ते, समजलं ना? म्हणजे चार्जिंग करणे म्हणजे काय करणे, हे प्रोसेस आहे. Consider capacitor of capacitance C charged by DC battery of V volt. दोन व्होल्टेज, दोन प्रकारचे व्होल्टेज असतात. एसी व्होल्टेज, डीसी व्होल्टेज. आपल्या घरातलं जे असते ना, प्लग असते आपल्या घरातलं, ते एमएससीबी ची लाईन देते ते एसी व्होल्टेज आहे. आणि छोटे छोटे जे बॅटरी असतात त्या डीसी व्होल्टेज असतात. क्यू डॅश बी चार्ज ड्युरिंग द चार्जिंग प्रोसेस. कॅपॅसिटन्स इज इक्वल टू चार्ज अपॉन पोटेन्शियल. ठीक आहे, ही फिगर काढून घे. त्याच्यानंतर फॉर्म्युला कोणता आलेला आपला? कॅपॅसिटी इज इक्वल टू चार्ज अपॉन पोटेन्शियल. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. इफ स्मॉल चार्ज, if a small charge dq, आता चार्ज dq आपण ट्रान्सफर करू. ट्रान्सफर बिटवीन प्लेट्स. आता असं इमॅजिन करा की या प्लेटमध्ये स्मॉल dq चार्ज आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. इफ स्मॉल चार्ज dq ट्रान्सफर बिटवीन प्लेट्स, then work is done. Given by dw. स्मॉल वर्क डन पकडू आपण. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतं माहिती आहे का तुम्हाला? इलेक्ट्रिक पोटेन्शियल फॉर्म्युला का? वर्क अपॉन चार्ज. हा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला इथे वापरायचा. वर्क इज इक्वल टू पोटेन्शियल इंटू चार्ज. वापरा. वर्क किती आहे यहाँ पे? dw. पोटेंशियल चार्ज कितना है? V. पोटेंशियल है V. कितना चार्ज ट्रांसफर किया? dq. ठीक आहे. असे dq चार्ज आपण ट्रान्सफर केलेले आहे. तर dw v इंटू dq. टोटल वर्क डन. आता टोटल वर्क डन काढू. समज में ना? Then total work done is in transferring the charge is given by. हे जे वर्क डन काढलेलं आहे कशाकरिता लागलेलं आहे? आपल्याला dq चार्ज ट्रान्सफर करण्याकरिता लागलेला आहे. टोटल वर्क डन म्हणजे w इंटिग्रेशन ऑफ dw. समजलं ना? किती चार्ज आपल्याला ट्रान्सफर करायचा? 0 to q. 0 to q. 0 पासून तर q चार्ज पर्यंत आपल्याला टोटल चार्ज ट्रान्सफर करायचा. तर therefore w is equal to 0 to q. स्टेप बरोबर लिहायचे. ठेवून द्या dw चा फॉर्म्युला. काय dw चा फॉर्म्युला? आताच काढला ना आपण. v इंटू dq. हा फॉर्म्युला काढला आपण. v इंटू dq इज इक्वल टू 0 to q. v चा फॉर्म्युला माहिती ना आपल्याला? इक्वेशन 1 काय आपलं? इक्वेशन c इज इक्वल टू q डॅश अपॉन v. त्याच्यावरून v काढायचं. काय मग v इज इक्वल टू q डॅश अपॉन c. इक्वेशन 1 आहे आपलं. या इक्वेशन 1 वरून v ची किंमत काढायची. काय v ची किंमत? q डॅश अपॉन c इंटू dq. स्टेप समजलं ना तुम्हाला? c हा कॉन्स्टंट आहे, कॅपॅसिटी आहे याची. कैपेसिटेंस ऑफ प्लेट है, कैपेसिटेंस ऑफ कैपेसिटर इज अ कांस्टेंट, उसको बाहर निकाल लो. 0 to q, q डैश डी क्यू
क्यू डैश डी क्यू। हा फॉर्मूला तैयार झाला अपना। इसको अभी इंटीग्रेशन से सॉल्व करना है। इसको क्या करना है? इंटीग्रेशन से सॉल्व करना है। इंटीग्रेशन एक्स टू द पावर एन डी एक्स इज इक्वल टू, हा फॉर्म्युला असतो इंटिग्रेशनचा, एक्स टू दी पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन। हा फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला। ये जो स्टेप है, ये फॉर्मूले से सॉल्व करना अभी। therefore वर्क W इज इक्वल टू 1/c, इसको सॉल्व करो। क्या आएगा यहाँ पे? Q डैश अपॉन, ठीक है, Q डैश, ये Q डैश है, इथे 1 आहे, 1 प्लस 1 2 अपॉन 2, हे 1 नाही आहे, हे Q डॅश आहे, एक व्हॅल्यू आहे ती Q डॅश। तिथं पॉवर किती आहे? 1, इथे पॉवर किती आहे? 1, म्हणजे n ची व्हॅल्यू 1 आहे। 1 प्लस 1 2 अपॉन 2 इंटू, याला लोअर लिमिट म्हणतात, याला अप्पर लिमिट म्हणतात। काय मग? W इज इक्वल टू, स्टेप समजून आलेली आहे। W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dw। dw फॉर्म्युला आपण काढलेला आहे, v इंटू dq। v चा फॉर्मूला ठेवून द्या इक्वेशन 1 वर, Q डैश अपॉन C, क्योंकि कैपेसिटी का फॉर्मूला क्या है? C इज इक्वल टू Q डैश अपॉन V। ये बाहर निकाल लो, ये Q डैश है, ही डैश है, त्याची पावर 1 है। ये इंटीग्रेशन का फॉर्मूला यहां पे सॉल्व करना है, ये बीच में मत लिखना, ऊपर के मार्जिन में लिखना, वरच्या मार्जिन मध्ये लिहायचं आहे। मग काय लिथे? 1/2c, 2 बाहेर काढा, काय लिथे? Q डॅश स्क्वेअर 0 टू Q, ही स्टेप आली आपली, ठीक है। Therefore W इज इक्वल टू 1/2c, याला लोअर लिमिट म्हणतात, याला अप्पर लिमिट म्हणतात। याचा नियम कसा आहे की पहिले अप्पर लिमिट किंमत ठेवून द्यायची, Q डॅश ची किंमत Q ठेवून द्यायची, Q स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, मग Q डॅश ची किंमत ठेवून द्यायची लोअर लिमिट म्हणजे 0। W इज इक्वल टू 1/2c इंटू Q स्क्वेअर, हा फॉर्म्युला तयार झाला आपला। समजलं ना? हे जो वर्क आहे, this work is stored in the form of potential energy of capacitor. This work is stored in the form of, किंवा stored as म्हणू आपण, this work is stored as electrical potential energy, electrical potential energy of capacitor, याला इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी सुद्धा म्हणतात। समजलं की नाही? यू सिम्बॉल आहे त्याचा, यू। तर पहा, ह्या स्टेप लक्षात आलाय कसं ठेवायचं होतं? पहिली किंमत कोणती ठेवायची आपण? कॅपिटल Q, नंतर Q डॅश ची किंमत 0, पहिले Q डॅश ची किंमत कॅपिटल Q, नंतर Q डॅश ची किंमत 0 ठेवायची, आणि अशा पद्धतीने हे आर्टिकल सॉल्व करायचं। दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेंशियल एनर्जी ऑफ कैपेसिटर, therefore U is equal to Q square upon twice C, ऐसा सिंबल है U। हा पोटेंशियल एनर्जीचा फॉर्म्युला। समजा इक्वेशन 2 पकडा याला, ठीक आहे। याला दुसऱ्या फॉर्म मध्ये आणू शकतो आपण। दुसऱ्या फॉर्म मध्ये म्हणजे कोणता दुसरा फॉर्म आपल्याला माहित आहे ना? Q इज इक्वल टू CV, पहिल्या स्पीड मध्ये फॉर्म्युला झालेला आहे। काय मग इथे? therefore U इज इक्वल टू C स्क्वेअर V स्क्वेअर अपॉन ट्वाइस C, एक C का झाला कॅन्सल, काय आला फॉर्म्युला? U इज इक्वल टू 1/2 CV स्क्वेअर,
हा फॉर्म्युला म्हणजे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे याचे व्हेरियस फॉर्म मी दाखवतो. तुम्ही हा क्यू आणि सीच्या फॉर्म मध्ये टाकला फॉर्म्युला. आता हा सी आणि व्हीच्या फॉर्म मध्ये, आता क्यू आणि व्हीच्या फॉर्म मध्ये. हा फॉर्म्युला निरंतर सोपा आहे फॉर्म्युला. हा लर्न करा. हाफ सी व्ही स्क्वेअर. ठीक आहे. नाउ यू इज इक्वल टू 1/2. आता आपल्याला काय करायचं आहे, क्यू आणि व्हीच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. समजलं. क्यू आणि व्ही म्हणजे सी ची किंमत टाकून द्या होता आपण तिथे. आपण काय सी ची किंमत तिच्याहून क्यू अपॉन व्ही इंटू व्ही स्क्वेअर. म्हणजे काय मग तिथे यू इज इक्वल टू एक व्ही कॅन्सल, हाफ क्यू व्ही. हे त्याचे व्हेरियस फॉर्म्स आहेत. हे त्याचे काय व्हेरियस फॉर्म्स. प्रॉब्लेम काही तर तुम्ही कोणताही एक फॉर्म पाठ केला तरी चालते. एनर्जीचा, एनर्जी स्टोअर्ड इन ए कॅपॅसिटर. जनरली हा फॉर्म लर्न करतात पोरं. त्याने पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ सी व्ही स्क्वेअर. तुम्हाला याच्यावरून हाय फॉर्म आणता येतो क्यू आणि सी मध्ये, तिच्यावरून मग हाय फॉर्म आणता येतो क्यू आणि व्ही मध्ये. ठीक आहे. तर दिस इज द आर्टिकल ऑफ एनर्जी स्टोअर्ड इन ए कॅपॅसिटर. एनर्जी स्टोअर्ड इन ए कॅपॅसिटर. हे एनर्जी स्टोअर्ड इन ए कॅपॅसिटरचं आर्टिकल आपलं कम्प्लीट झालं. म्हणजे चार्जिंग करणे म्हणजे काय की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करणे पॉझिटिव्ह प्लेट कडून निगेटिव्ह प्लेट कडे. तर त्यामध्ये वर्क परफॉर्म होते. त्यामध्ये काय परफॉर्म होते, वर्क परफॉर्म होते. समजलं ना. तर ठीक आहे.